अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील मादान गावात ढगफुटी सदृश्य पाऊस आला आणि त्यामुळे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आता आपण बघू शकतो। या मंदिरात अडकलेले नागरिक जे आहेत ते आता बाहेर पडत आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी छोटी छोटी मुलं जे आहेत ते या पावसाच्या पाण्यामध्ये जे आहेत ते अडकलेले, ते संपूर्ण मुठीत जीव घेऊन जे आहे ते हे नागरिक या ठिकाणी थांबले होते आता, परंतु ते बाहेर निघाले। दादा 2 मिनिट आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक वेळापासून या ठिकाणी नागरिक थांबले होते। किती तास पाऊस आला या भागात? 3 तास पाणी आलं एकसारखं। 3 तास पाऊस होता आणि त्यामुळे अडकलेलं होतं। आता कुठेतरी यांनी जो आहे तो सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। तब्बल 3 तास जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते अडकलेले होते आणि आता ते नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडत आहेत। काही लोकांशी आपण बोलणार आहोत। त्या भागात काही लोक अजूनही त्या ठिकाणी त्या इमारतीमध्ये त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया। पाण्याला अजूनही जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर ओढा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पाऊस संपूर्ण या भागामध्ये जर आपण पाहिलं तर मोठा पाऊस झालेला होता। अजूनही काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, काय म्हणणं त्यांचं आपण जाणून घेऊयात। पाऊस या भागात अनेक नागरिक जे आहेत ते अनेकांचे घरं या ठिकाणी पडलेले आहेत। किती वेळापासून दादा पाऊस सुरू आहे या ठिकाणी, काय सांगणार? काय परिस्थिती आहे, काय कारण आहेत? सातत्यानं या गावामध्ये पाऊस येतोय। आपल्यासोबत काही या ठिकाणचे आहेत। काका किती वेळापासून पाऊस होता, तुम्ही अडकलेलो होता? आम्ही होतो 4 वाजता, आपलं 2 वाजतापासून 2 वाजतापासून 2ला पाऊस सुरू झाला। 2 नंतर 5 वाजेपर्यंत, नंतर पूर्ण सुरू झाला। हो गुरुजी या ना। काय परिस्थिती काका पावसाची, तुम्ही देखील अडकले होते या ठिकाणी? आता आम्ही 2 पासून आहोत इथे आणि आता हे तुम्ही पाहता आता दृश्य झालं। नागरिकांचं म्हणणं आहे की वारंवार अशा पद्धतीनं पाणी शिरते। हो मग आता त्याला काय करायचं नागरिकांचं? काय वाटते, जीव अडकलेला होता संपूर्ण या पावसामध्ये? काही वाटत आता काय या पुलाची, आता पुलाची हाईट व्हायला पाहिजे, नाल्याची हे शिबंदी व्हायला पाहिजे दोन्ही गुण ज्याला ते जर केलं गव्हर्नमेंटने। आम्ही प्रस्तावावर दिले आहे पण ते काही झाले नाही अजून। नक्कीच पुलाची उंची वाढवली पाहिजे असं जे आहे ते या भागातल्या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे। आता कुठंतरी 3 तासांपासून सुरू असलेला पाऊस जो आहे कुठंतरी थांबलेला आहे। ओढा मात्र अजूनही या पाण्याला कायम आहे। यातून आता कसेबसे नागरिक सुखरूप बाहेर पडत आहेत। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, चांदूरबाजार, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।